स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास या अंतर्गत आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 7.2. परीक्षा जवळ आलेली आहे आणि वेळ कमी आहे. स्पर्धा खूप जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पहा, समजून घ्या आणि खूप सराव करा, तेव्हाच यश मिळेल. चला तर मग पहिलं गणित पाहूया. 4, 9, 16 या रचनेतील पुढील अंक आहेत. आपण डोळ्यांनी पाहायला पाहायला आपल्या लक्षात येते की 4, 9 आणि 16 ह्या वर्गसंख्या आहेत. मग याच्या पुढची वर्गसंख्या कोणती? तर आपल्याला माहित आहे 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, मग 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 2. पुढील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा. आपल्याला इथे जे 1, 2 आणि 3 त्रिकोण दिले या सर्वांची तुलना करायची. यामध्ये हे 4 कसे आले हे शोधायचं आणि त्याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 3 वजा 2 1 आणि त्या 1ला जर या 4ने गुणला खालच्या संख्येने तर मधातली संख्या निघेल. म्हणजे कसं आलं पहा, 3 वजा 2 आणि गुणेला ही खालची संख्या 4. म्हणजे उत्तर काय येईल पहा, 1 गुणेला 4 बरोबर 4. म्हणजे मधातली संख्या मिळाली. हे जरी आपण पाहिलं, निरीक्षण केलं, 15 मधून 13 गेले, 2 उरले आणि 3 दोन्ही 6. मग आपलं उत्तर काढायचं आपल्याला. शेवटचं प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला पाहायचं. मग 12 वजा 10 गुणेला 2 ही संख्या या खालच्या संख्येने गुणायची. म्हणजे काय येईल, 2 गुणेला 2. आपलं उत्तर येईल 4. पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. इथे 4 आहे, 7, 11, 18, 29 आणि हे पुढचे पद आपल्याला ओळखायचे आहे. मग आपण पाहू कसा बदल होत गेला. इथे 4, इथे 7 आले. म्हणजे या 4 मध्ये काय झालं पहा. आता आपण 4 मध्ये इथे आधी 3 मिळवले त्यांनी, मग इथे 7 होते. मग 7 मध्ये किती मिळवल्यावर 11 झाली, तर 7 मध्ये 4 मिळवल्यावर 11 झाले. पुढचं पद आहे 18. 18 मध्ये किती मिळवल्यावर 11 मध्ये किती मिळवल्यावर 18 झाले, तर 11 मध्ये 7 मिळवल्यावर 18 झाले. आणि पुढचं पद आहे 29. 29 मध्ये 11 मिळवले की 18 मध्ये 11 मिळवले की 29 झाले. आपल्या जर आपण लक्षात घेतलं, या 4 मध्ये आधीचं पद मिळवलं त्यांनी 3, या 7 मध्ये हे मागचं 4 पद मिळवले, या 11 मध्ये त्याच्या मागचं 7 हे पद मिळवले, या 18 मध्ये हे मागचे 11 पद मिळवले. आता 29 मध्ये आपण हे मागचे पद मिळवू, 29 मध्ये 18 मिळवू. आपलं उत्तर काय येईल पहा. आता 8 मध्ये जर 9 मिळवले आपण, मग येते 17, हातचा 1, 2 आणि 1 3 आणि हा 1 4, म्हणजे 47, 47. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 4. ही एक पदावली दिलेली आहे. पदावली दिसायला खूप मोठी आहे पण खूप सोपी आहे. आपण पदावली जर मांडून घेतली, आपण 10 गुणेला 10 अधिक चौकोनी कंस दिलेला आहे, 400 भागेला महिरपी कंस, 100 वजा साध्या कंसामध्ये 50 वजा 3 गुणेला 100 आणि साधा महिरपी आणि चौकोनी कंस पूर्ण. हे जर गणित पाहिलं आपण काळजीपूर्वक, तर या गणिताचे 2 स्टेप आहे. म्हणजेच ही एक म्हणजे कंसाच्या बाहेरची स्टेप आणि कंसाच्या आतमधली स्टेप. आपण दोन्ही स्टेप एका दमानं करू शकतो. इथे मधात प्लसचं चिन्ह आहे. मधात प्लसचं चिन्ह असल्यामुळे आपण बाहेरची स्टेप आणि आतमधली स्टेप सोबत सोबत करू शकतो. आणि विशेष म्हणजे या प्रश्नामध्ये रेघीकंस दिलेला आहे. ज्या प्रश्नामध्ये, ज्या पदावलीत रेघीकंस दिलेला असतो, तो रेघीकंस सर्वात आधी सोडवायचा. मग हे कंसाच्या बाहेर आहे, याचाच काही संबंध नाही, मग आपण हे आधी सोडवलं तरी चालेल. 10 100 प्लस आता हे इकडला पूर्ण कंस सोडवूया. मग कंस सोडवताना आधीच सांगितलं मी, आधी रेघीकंस सोडवायचा. 3 10 30, म्हणजे इथं काय झालं आता, हे 50, 50 वजा 30 हे साध्या कंसात आहे. 50 वजा 30, मग या 50 वजा 30 आधी साधा कंस सोडवायचा. 50 मधून 30 गेले, किती उरतात, 20 उरले. मग काय आलं पहा, 100 वजा 20, 100 वजा 20 जर केले तर आपलं उत्तर येते 80. म्हणजे चौकोनी कंस काय राहिला आपल्याजवळ, 400 भागेला 80. मग यांचा जर भागाकार केला आपण तर आपलं उत्तर काय येईल पहा, 0 0 कट झाला, 8 पंच 40, उत्तर 40 आलं.
म्हणजे कंस सुटला आता आपल्याजवळ काय राहिला आता 100 अधिक या चौकोनी कंसामध्ये राहिले 5. बाकी सगळे इकडलं झालं आपलं. मग 100 मध्ये जर 5 मिळवले आपलं उत्तर येईल 105. 105 जर शोधला आपण तर पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे, जास्त वेळ लावायचा नाही, कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 5. दिसायला खूप मोठा दिसत असला तरी हा प्रश्न खूप सोपा आहे. एका राजमार्गावर अ आणि ई या दोन शहरातील अंतर 220 किलोमीटर आहे. ब या ठिकाणी हॉटेल आहे व ड या ठिकाणी दवाखाना आहे. जर ब या ठिकाणी एका वाहनास अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतर न्यावे लागेल? हे एक ठिकाण आहे. जर आपण पाहिलं त्यांनी काय दिलं आपल्याला, अ ते ई, अ पासून ई पर्यंत 220 किलोमीटर आहे. जर तुम्ही अ पासून 20 पर्यंतचे डब्बे मोजून घेतले, बॉक्स मोजून घेतले तर किती बॉक्स आहे? एकूण 22 बॉक्स आहेत. आणि एकूण अंतर किती आहे? एकूण अंतर आहे 220 किलोमीटर. बॉक्स आहे एकूण 22. म्हणजे आपल्याला एका बॉक्सचं अंतर काढायचं. एका बॉक्सचं अंतर येते 22 एक 22 म्हणजे 10 किलोमीटर. या एका बॉक्सचं अंतर आहे 10 किलोमीटर. मग काय म्हणते, ब या ठिकाणी वाहनास अपघात झाला. हे इथे अपघात झाला. इथे अपघात झाल्यावर आपण कुठे घेऊन जाणार? दवाखान्यात. आणि दवाखाना ठिकाण कुठे आहे? तर दवाखाना इथे ड या ठिकाणी. जर आपण हे बॉक्स मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, मग आपल्याला किती दूर जावं लागेल? 12 बॉक्स ओलांडावे लागेल. म्हणजे 12 गुणिले 10, कारण एक बॉक्स म्हणजे 10 किलोमीटर, म्हणजेच 12 गुणिले 10 म्हणजे 120 किलोमीटर. मग याचाच अर्थ हॉटेल आणि दवाखाना यामधलं अंतर आहे 120 किलोमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. खूप सोपा आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. 12, 15, 19, 24 आणि 30 या मालिकेतील पुढील पद आहे. ही मालिका समजून घेऊ आपण. मालिका आहे 12, 15, 19, 24, 30. पुढलं पद ओळखायचं आहे. त्यामध्ये कसा बदल होत गेला हे पाहायचं आपल्याला. इथे काय झालं? त्यामध्ये +3 झाले. इथे काय झालं? त्यामध्ये +4 झाले. इथे +5, इथे +6. आपल्याला पॅटर्न समजला. मग इथे प्लस किती होणार? 7. म्हणजे आपलं उत्तर येईल 37, 37. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 7. आगक काड्यांनी बनलेल्या पुढील त्रिकोणाच्या आकृतीबंधाचे निरीक्षण करा. जर आपण याचं योग्य निरीक्षण केलं, दिसायला मोठा प्रश्न, खूप किचकट वाटते, पण हा पण प्रश्न खूप सोपा आहे. जर एक त्रिकोण, इथं दिलं पण आहे पॅटर्न, एक त्रिकोण बनवण्यासाठी 3 आगकाड्या लागतात. 2 त्रिकोण बनवण्यासाठी 5 आगकाड्या लागतात. 3 त्रिकोण बनवण्यासाठी 7 लागतात आगकाड्या आणि 4 त्रिकोण बनवण्यासाठी 9 लागतात. तर त्यांना आता 10 त्रिकोण बनवायचे आहे आणि बनवण्यासाठी काड्या लागतील. किती काड्या लागतील हे आपल्याला काढायचं आहे. जर आपण निरीक्षण केलं तर एकासाठी 3, दोनासाठी 5, म्हणजे बेदोनी 4 आणि 1 5. म्हणजे काय उरालं? निरीक्षण जर केलं आपण एक त्रिकोणासाठी काय करायचं? 1 गुणिले 2 आणि त्यामध्ये +1 करायचा. म्हणजे आपलं उत्तर पहा. एक त्रिकोण बनवण्यासाठी 1 गुणिले 2 1, एकांमध्ये 1 मिळवला, नाही 2 मध्ये 1 मिळवला 3. हे एक त्रिकोण बनवण्यासाठी. आता याचं निरीक्षण पहा. 2 त्रिकोण बनवण्यासाठी म्हणजे 2 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे बेदोनी 4, 4 आणि 1 5 काढा लागेल. अशाच प्रकारे आता 10 त्रिकोण, म्हणजे जेवढे त्रिकोण बनवायचे त्याला 2नी गुणायचं आणि त्यामध्ये 1 मिळवायचा. 2 दुनी 20, 20 आणि 1 21. अशा प्रकारे तुम्ही 100 जरी त्रिकोण बनवायचे असले तरी तुम्ही काड्यांची संख्या काढू शकता. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. सोपा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. जर आपण निरीक्षण केलं तर दिसायला खूप मोठा प्रश्न आहे, पण यामध्ये जर आपण योग्य निरीक्षण केलं तर सर्वच क्रिया गुणाकाराच्या आहेत. आणि गुणाकाराच्या क्रियेमध्ये जर 0 असेल म्हणजे 0 या संख्येने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 येणार. म्हणजे आपल्याला काही करायचं कामच नाही, कारण सगळ्या क्रिया गुणाकार असल्यामुळे आणि 0 असल्यामुळे आपलं उत्तर येईल 0. म्हणजे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 9. जर x/25 बरोबर 196/x असेल तर x ची किंमत किती? पहा, खूप सोपं आहे. 1/25 बरोबर 196/x. आपल्याला किंमत काढायची आहे x ची. तर मग काय करू आपण? पहा, तिरपा गुणाकार करू. x गुणिले x, x चा वर्ग बरोबर 25 गुणिले 196. 25 गुणिले 196
96. आता जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल हा तर वर्ग आहेच, पण इथं वर्गसंख्याच आहे, ही पण वर्गसंख्या आहे आणि आपल्याला विचारलं काय, फक्त x विचारला. जर मग आपण या दोघांचा गुणाकार केला आणि याचं वर्गमूळ काढलं तरी आपल्याला उत्तर येईल, पण ती थोडी किचकट पद्धत होईल. मग काय करू, आपण याला एक वर्गमूळ देऊ, याचं वर्गमूळ घेऊ आणि याचं वर्गमूळ घेऊ. एक्सचं वर्गमूळ हा वर्ग आणि हा वर्गमूळ कटला, राहिला फक्त एक्स. 25चं वर्गमूळ आहे 5 आणि 196चं वर्गमूळ आहे 14. मग आपलं उत्तर काय येईल, एक्स बरोबर 14 पंचे 70, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. आणि स्वाध्याय 7.2 मधील शेवटचं गणित पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10. 6a गुणिला 8 बरोबर BC4. तर ABC च्या किमती अनुक्रमे आहेत. आपल्याला क्रमवार किमती काढायच्या ABC च्या. पहिल्यांदा आपण उदाहरण लिहून घेऊया. उदाहरण काय पहा, 6a गुणिला 8 बरोबर BC4. जर आपण योग्य निरीक्षण केलं, या एककनं या 8नं जर या ए ला गुणलं तर एकक स्थानी कोणता अंक यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. मग आपण ए घेऊन पाहूया आधी. ए म्हणजे काय, तर 8 1 8 नाही येणार, 8 2 16, 8 3 24, 3 येऊ शकते. आणखी काय येऊ शकते पाहून घेऊया. 8 चौक 32, 8 पंच 40, 8 सकम 48, 8 7 56, 8 8 64. एक तर 3 येणार एच्या ठिकाणी किंवा 8 येणार. मग पहिल्यांदा 3 घेऊन पाहूया. जर 3 घेऊन उत्तर आलं तर ठीक, नाहीतर मग 8 घेऊन पाहायचं. मग 8 3 24, 24 4, 8 चाले 2, 8 सकम 48, 48 2 50, म्हणजे इथे लिहिले 50. उत्तराला किती पहा, 5 4. मग यानुसार किमती कशा निघाल्या एबीसीच्या अनुक्रमे, ए बी सी. ए पकडला 3, इथे पहा आता बी किती आहे 5 आणि सी किती आहे 0. पर्यायात आपण हे पाहू आहे का, तर 3 5 0, 3 5 0. पर्याय क्रमांक एच आहे. जर आपलं आलं नसतं तर आपण ए ची किंमत 8 घेऊन आपण उत्तर काढलं असतं. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 7.2 पाहिलेला आहे. अशाच प्रकारचे सर्व स्वाध्याय व नवोदयमधील इम्पॉर्टंट प्रश्नांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.